सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा. या मंगल दिनी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा. येणाऱ्या वटपौर्णिमेच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नुकतीच जवळ आलेली वटपौर्णिमा आहे. तर या दिवशी कोणत्या 5 चुका या अजिबात करू नये. जर या चुका आपल्या हातून घडल्या तर आपण केलेल्या व्रताचे आपल्याला फळ हे मिळणार नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. म्हणजेच ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा असते तर तीच असते वटपौर्णिमा. सुहासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. वास्तविक पाहता वटपौर्णिमेचे व्रत हे 3 दिवसाचे असते, परंतु हे व्रत 3 दिवस करणे शक्य नसल्यामुळे केवळ वटपौर्णिमेच्याच दिवशी विधिवत हे व्रत करावे असे शास्त्रात सुद्धा सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा उपवास हा केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. यावर्षी म्हणजे 2024 ची जी वटपौर्णिमा आहे तर ती 21 जून 2024 ला आहे. वटपौर्णिमा हा नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा खूप मोठा सण मानला जातो. वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला सूत धागा गुंडाळण्याची परंपरा आहे. या दिवशी अखंड सौभाग्यासाठी विधिवत पूजा केली जाते. परंतु आपण ही पूजा करताना काही चुका या करायला नकोत. तर या चुका कोणत्या आहेत, तसेच या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया की या दिवशी कोणत्या चुका या करू नयेत. तर बघा, अलीकडे जी वडाची झाडे आहेत तर ती वडाची झाडे कमी होत चालली आहेत. वृक्षतोडीचे प्रमाण हे वाढलेले आहे. त्यामुळे वडाच्या झाडाची संख्या ही सुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळे वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा ही बऱ्याच जणी करतात. परंतु वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा करू नका. तुमच्या आसपास तुम्हाला थोडं दूर जरी जायला लागलं तरी चालेल, परंतु वडाच्या झाडाचीच पूजा करा. पण वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करणे या गोष्टीला धर्मशास्त्रात सुद्धा मान्यता नाही. वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करण्यापेक्षा पूजा एक वेळ नाही केली तरी चालेल, फक्त उपवास करून मनोभावे ही आपण जी प्रार्थना करतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ती सुद्धा केली तरी सुद्धा चालेल. त्याचे फळ हे आपल्याला मिळेल. परंतु वडाच्या झाडाची फांदीची पूजा तुम्ही केली तर ते फलित होत नाही. त्यामुळे वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करू नका. वटवृक्षाची तोड ही सुद्धा करू नका. धर्मशास्त्रानुसार वडाच्या रोपाची पूजा करणे हे सुद्धा संपूर्णपणे मान्य नाही. जर तुमच्या कुंडीमध्ये छोटंसं वडाच्या झाडाचं रोप असेल तर हे सुद्धा धर्मशास्त्राला लागू होत नाही. हे सुद्धा पूर्णपणे मान्य नाही. वडाच्या झाडाचे आयुष्य जे आहे ना तर ते 200 ते 250 वर्ष असते. त्यामुळे मोठ्या झाडाची म्हणजेच 10 वर्षाचे जे वडाचे झाड आहे किंवा जे 6 फूट उंचीपेक्षा जास्त उंचीचे जे झाड असते वडाचे, तर याची पूजा करणे हे चांगले आहे. जर तुमच्या जवळपास वडाचे झाड नसेल तर मग तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता. परंतु वडाच्या रोपाची किंवा फांदी आणून त्याची पूजा करू नका. वडाच्या झाडाची प्रिंट काढून तुम्ही पूजा करू शकता. असे केल्याने सुद्धा तुम्हाला या व्रताचे फळ मिळेल. परंतु वडाच्या झाडाचे रोप आणि वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करणे हे धर्मशास्त्रामध्ये मान्य नाही. रोप आणि झाड यामध्ये बघा खूप अंतर आहे. झाड हे खूप जास्त वर्षाचे असतं. त्यामुळे झाडाची पूजा करणे हे कधीही चांगले. त्यानंतर तिसरी चूक कोणती आहे तर ती आपल्याला करायची नाही. म्हणजे सौभाग्याचे वाण आणताना ते इतर सवाष्णी स्त्रीला वापरता येईल असे आणावे. म्हणजे आपण जी वटसावित्रीची जी ओटी भरतो, अलीकडे काय होतं की बाजारामध्ये सौभाग्यवानाचे पाकिट मिळते, ज्यामध्ये छोट्या छोट्या बांगड्या, काळे मणी अशा गोष्टी असतात. परंतु हे जर आपण वटसावित्रीची ओटी भरताना हे सौभाग्यवानाचे जे पाकिट आहे तर ते तसेच ठेवले तर त्याचा इतर कोणालाही उपयोग होत नाही.
आणि ते तसेच पडून राहते, ज्यामुळे तुम्ही सौभाग्यवानाच्या ओटीमध्ये अशा वस्तू ठेवा की ज्याचा इतर स्त्रीला वापर होईल. जरी तुम्हाला जास्त वस्तू आणायला जमल्या नाही तर एकच वस्तू आणा. मग तुम्ही बांगड्या आणा किंवा टिकलीचं पाकिट आणा किंवा मग कंगवा आणा, परंतु ती इतर दुसऱ्या स्त्रीला उपयोगी पडेल अशी वस्तू आणा. त्यामुळे तुमच्याकडून दुसऱ्या स्त्रीला, जे सौभाग्यवती स्त्री आहे, तर तिला दान केल्याचे पुण्यसुद्धा तुम्हाला भेटेल आणि ते कोणाला तरी वापरात आली आहे याचा सुद्धा आनंद तुम्हाला भेटेल. त्यामुळे ही सुद्धा एक चूक जी आहे तर ती करू नका की बाजारातून रेडीमेड सौभाग्यवानाचं पाकिट मिळतं ते तुम्ही ओटीमध्ये न घालता इतर ज्या उपयोगात येणाऱ्या सौभाग्यवानाच्या गोष्टी आहेत तर त्या वटसावित्रीच्या ओटीमध्ये अवश्य घाला. यानंतरची जी चूक आहे ती म्हणजे आपण वडाच्या झाडाला जे आंबे अर्पण करतो तर ते तेथेच झाडाखाली न ठेवता तेथे असणाऱ्या लहान मुलांना प्रसाद स्वरूपात द्या. जर ते तुम्ही तेथेच झाडाखाली ठेवले तर त्याचा वापर होणार नाही आणि ते तेथेच झाडाखालीच राहतील आणि 1-2 दिवसांनी ते खराब होऊन जातील. त्यामुळे तेथे जे लहान मुलं येतात तर त्यांना किंवा ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना तुम्ही त्यांची म्हणजे तुमची जी पूजा झाल्यानंतर, सगळं काही झाल्यानंतर घरी येताना प्रसाद स्वरूपात ते त्यांना द्या. आणि तुम्ही जर तुमच्या घरीच पूजा करणार असाल तर मग तुम्ही त्या दिवशी रात्री काही स्त्रियांना घरी बोलावून त्यांना ते तुम्ही प्रसाद स्वरूपात आंबा देऊ शकता किंवा तुमच्या शेजारी जवळपास लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही प्रसाद स्वरूपात तुम्ही हा आंब्याचा प्रसाद हा नक्की द्या. या दिवशी प्रत्येक स्त्रीने साज शृंगार हा करायलाच हवा. हातात बांगड्या घालायला हव्यात, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हातात बांगड्या घालताना त्या काचेच्याच असायला हव्यात. हातात बांगड्या म्हणजे बांगड्या नसताना मोकळे हात तुम्ही ठेवू नका, कारण वटसावित्रीची जी पूजा आहे तर ही 16 शृंगार करूनच करायची असते. कारण ही पूजा आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो. त्यामुळे शृंगार करूनच ही पूजा करा. हातामध्ये काचेच्याच बांगड्या घाला, मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या अशा बांगड्या घालू नका. आणि शक्यतो काय करा की हिरव्या रंगाच्याच बांगड्या तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहेत. हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. त्यामुळे काचेच्याच हिरव्या बांगड्या घालून वटसावित्रीची पूजा करा. वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनही हातामध्ये घालू नका, कारण काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला आहे आणि पांढरा रंग हा सुद्धा सौभाग्यवतीसाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी या 2 रंगाच्या बांगड्या घालू नका. तसेच काळा आणि पांढरा रंग असलेल्या साड्या, ज्या साडीमध्ये जास्त प्रमाणात काळे आणि पांढरे शेड्स आहेत त्या साड्या चुकूनही घालू नका. तसेच या रंगाचे ब्लाऊजसुद्धा घालू नका. तर ही सुद्धा चूक तुम्हाला करायची नाही. अजून एक वटपौर्णिमेच्या पूजेच्या बाबतीत चूक म्हणजे भर उन्हात म्हणजेच 12 वाजता पूजा करणे टाळा. या दिवशी कोणाचेही मन दुखवू नका, कोणालाही वाईट बोलू नका. तसेच मांसाहार वगैरे या गोष्टी करू नका. या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करा. तुमच्याकडे जर कोणी सवाष्णी किंवा जर कुमारिका अचानक आली तर तिला रिकामे तसेच परत पाठवू नका. तिला काहीतरी भेटवस्तू द्या. जर भेटवस्तू देणे तुम्हाला त्यावेळेस शक्य झाले नसेल, म्हणजे होणार नाही तर प्रसाद म्हणून तुम्ही नक्की काहीतरी एक फळ तरी तुम्ही दिले तरी सुद्धा चालेल. यानंतरची दुसरी चूक म्हणजे सुतक असताना पूजा करू नका. बघा, अलीकडे खूप जणी अशा म्हणतात की सुतक असताना पूजा केली तर किंवा पिरियड असताना पूजा केली तर काय प्रॉब्लेम आहे, परंतु सुतक असताना किंवा पिरियड असताना पूजा करू नका. कारण अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते, निगेटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये असते आणि अशा वेळेला पूजा करण्याला काहीही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्ही पूजा करू नका. त्याचबरोबर प्रेग्नंट स्त्रीने 6 जे प्रेग्नंट स्त्रिया आहेत त्या फक्त 6 महिन्यापर्यंतच त्यांनी पूजा करावी. 6 महिन्यानंतर पूजा करू नये. गर्भवती स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करू नये असे कोणतेही शास्त्र सांगत नाही, परंतु 6 महिन्यापर्यंतच पूजा करावी. 7व्या महिन्यापासून पूजा करू नये. त्याऐवजी घरीच आपल्या पतीचे औक्षण करावे व मनोभावे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. यानंतरची जी चूक आहे तर ती बघा, सगळ्यात महत्त्वाची चूक बऱ्याच जणी करतात, तर ही चूक करायची नाही. आपण जेव्हा वडाच्या झाडाला सूत धागा गुंडाळत असतो तर ज्या धाग्याने आपण वडाला सुतवतो तर त्या धाग्याला कधीही गाठ मारायची नसते. पहिला वेढा झाल्यानंतर एक गाठ मारतात आणि त्यानंतर उरलेल्या फेऱ्या घेतात, परंतु असे न करता गाठ न मारता तुम्हाला हे फेरे घ्यायचे आहेत.
अगोदरचे जे वडाचे झाडाला धागे असतात तर त्या धाग्यामध्ये तुम्ही तुमचा धागा गुंतवू शकता, परंतु चुकूनही तुम्ही वडाच्या झाडाला धागा गुंडाळताना त्याला गाठ मारू नका. तसेच जर तुम्ही एकाच घरातल्या दोघी असाल किंवा दोघीपेक्षा जास्त स्त्रिया असाल, जर एकाच घरातल्या असतील आणि त्यांच्यामध्ये तुम्ही एकच जी सुतगुंडी आहे तुम्ही ती वापरणार असाल, तर एका स्त्रीने वडाला फेरे घेतल्यानंतर जो सुतगुंडीचा धागा आहे तो न तोडता दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या स्त्रीला सुतगुंडी द्यायची आहे आणि तिचे फेरे तिथून पुढे चालू करायचे आहेत. असे करू शकता, परंतु सर्वांमध्ये एकच सुतगुंडी वापरता, तर तो धागा मध्येच तोडू नका. तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याकडून न कळतपणे होतात. तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला व्रताचे 100% फळ हे नक्कीच भेटेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.